हाँ ठेवतो ठीक चल. अनन्याताई आई साहेब कुठे आहेत? ती येते. अनन्या त्यापेक्षा तूच जा आणि आईला घेऊन ये जा. दादा ती बघ आली. अरे वा, आजचा लाल रंग सगळ्यांनी पाळलाय. आई फक्त आजच नाही, सगळ्यांनी पुढचे 9 दिवस रंग फॉलो करायचे ना. आई साहेब या ना, पूजा करून घ्या. मीरा, आज पूजा तू करायला हवीस. आता तर तुझी बहीण सुद्धा सापडली आणि तसंही लग्नानंतर ही तुझी पहिली घटस्थापना आहे. मीरा, काय झालं, करतेस ना पूजा? आई साहेब मी नाही करत पूजा, तुम्हीच करा ना. मीरा, जोवर तुझी बहीण सापडत नाही तोवरचा रुसवा होतो ना तुझा. मग आता कर ना पूजा. वेदाचे बाबा, ज्या दिवशी माझं मन हे मान्य करेल ना, तेव्हा मी स्वतःहून पूजा करेन. आज आई साहेबांना करू द्यात ना. तू मीराच्या पाया पडलीस, आधी सारखा त्रास होणार नाही तुला. हरकत नाही मीरा, तुला हवा तेवढा वेळ घे. मी करते पूजा. अंजिरे, पूजा करताना तुला त्रास होत नाही हे पाहून निश्चिंत होऊ नकोस. या नवरात्रीत काहीतरी अनर्थ घडण्याची शक्यता आहे. आई बाबा आजी पूजा का करतात? वेदा, आजच्या दिवशी आदिशक्ती आपल्या घरात येते, म्हणजे आपणच तिला आवाहन करतो. आता पुढचे 9 दिवस ती आपल्याकडेच राहणार, आपल्याकडून पूजा करून घेणार, तिचा पाहुणचार करून घेणार आणि आपल्यावरची सगळी संकट दूर करणार. म्हणजे गणपती बाप्पा येतात तसंच ना? हो, अगदी बरोबर. म्हणजे आता 9 दिवस घरात खूप मज्जा येणार, घरात काहीच प्रॉब्लेम होणार नाही, हो ना? देवीही प्रॉब्लेम होऊच देत नाही वेदा. उलट जे प्रॉब्लेम करतात ना त्यांना देवी मस्तपैकी शिक्षा करते. हो. चला चला, गप्पा काय मारताय? पूजेकडे लक्ष द्या सगळेजण. नैवेद्य पण करायचं ना नंतर. हा, नर्मदा, आज नैवेद्य मीराला बनवू दे. तिची पहिलीच घटस्थापना आहे आणि त्यात तिला तिची बहीण सुद्धा सापडले. मीरासाठी ही गोष्ट खूप स्पेशल आहे, त्यामुळे आज नैवेद्य सुद्धा ती काहीतरी स्पेशल करेल.
काय मीरा, तू मीराला काय हवं नको ते बघ, तिला नैवेद्य करायला मदत कर. हं? हो चालेल की. बायको बायको शांत हो. गप्प बसा तुम्ही. काय समजते ही मीरा स्वतःला? मालकीण की महाराणी? सोडणार नाही मी तिला. काय ना मॉम, तू फक्त बोलतेस, करत काय नाहीस. गप्पा बसा. मला अक्कल शिकवू नकोस तू. तू काय करतोस रे? काय करतोस? काहीही करत नाहीस. बैलासारखा नुसता घरात बसून खात असतोस बस. बायको बायको शांत हो. मला सांगा आता आपण काय करू शकणार आहोत? हा, माया मीराच्या टीम मध्ये गेली आहे ना आता. वडील, एक प्लेअर टीम सोडून गेला म्हणून गेम संपत नसतो. त्या मायाचे सगळे सिक्रेट्स आहेत आपल्याकडे. आपले पण सिक्रेट तिच्याकडे आहेत हे लक्षात ठेवा. ही मायाची ना पुढे जाऊन अडचण होणार आहे आपल्याला. आधी कसं सगळं छान होतं, नीट होतं, सोनावून पिवळं होतं अगदी. पण ही मीरा आली आणि सगळी गडबड झाली. कोशावून काळ झालं अगदी. ही माया ना म्हणून मी गप्प बसले होते आतापर्यंत. पण आता नाही, आता नाही. ती मीरा, तिला अजून माहिती नाही ही नर्मदा काय चीज येते. जबाबदारी घ्यायची ना, घे. खुशाल जबाबदारी घे. मीरा, आजचा दिवस कायम लक्षात राहील तुझ्या, कायम. सुनीताताई, हो, आपल्याला नैवेद्याचं सगळंच करायचं आहे. म्हणजे खीर, पुरणपोळी, मेथीची भाजी सुद्धा करायची आहे. आणि हो, कटाची आमटी, वरण भात आणि कोशिंबीर सुद्धा. ताई तुम्ही फक्त सांगा, मी सगळं करते. ताई आपण सोबतच करूया, चला पटापट. हो. आई मी काय मदत करू? वेदा, तू तिथेच थांब आणि बघ फक्त. हा, बरं ठीक आहे. मी ना तुला व्हिडिओ बघून सांगते की ते कसं करायचं. वेदा, मोबाईल ठेव. आणि मला सगळं येतं. व्हिडिओ मध्ये बघून सांगायची काही गरज नाहीये. आई दे ना. तुला फक्त कारण पाहिजे ना मोबाईल घ्यायला. मीरा, मला पण काहीतरी काम दे ना. नाही म्हटलं, घरात घट बसलेत, सगळेजण काही ना काहीतरी काम करतायत, मीच काही करत नाहीये. ऑड वाटतं ना. मावशी, तू खरंच चेंज झालेस की ड्रामा करतेस? वेदा, वेदा बाळा, आधी करत असेल तो ड्रामा वाटला असेल तुला, पण आता नक्कीच करत नाहीये. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन लाईफ वेदा. सिच्युएशन आणि नाती बदलली ना की माणूस सुद्धा आतून बदलतो. माया, तू हे टोमॅटो चिरून घे. थँक्स मीरा, मला काम दिलं. आत्या, तुम्ही कुठे होतात मगापासून? हो, सगळा स्वयंपाक बाकी आहे. दाण्याचं कूट सुद्धा बनवायचंय. तुम्ही शेंगदाणे भाजायला घ्या. हा, ए मीरे, मला काय तुझ्या बापाची नोकर समजतेस काय? थांब आता, आज बघ तुझं मी काय करते ते. आत्या, असं बघत काय बसलात? चला पटापट करायला घ्या काम. मीरा, मी काय, माझी चप्पल सुद्धा तुझी कधी बहीण नाही होणार. फक्त हा डाव जिंकायचा आहे म्हणून.
बघच मी काय करते. काय झालं? आई ग, माझं बोट कापलं. काय झालं दाखव. गप. बघून नाही करतायत काम. खूप रक्त येत आहे. पकड पकड. अगं एक काम सांगितलं तेही तुला लक्ष देऊन करता येत नाही का? अगं नीट करायचं ना माया. तुला म्हंटल नको करू तर तुला इथेच लुडबुड करायची होती. थँक्स मीरा. किती काळजी घेतेस तू माझी. काय काय करायचं सांगणार आहात का? खीर, पुरणपोळी, कटाची आमटी, मेथीची भाजी, वरण भात आणि कोशिंबीर. एवढं सगळं? हो. चला मग लागा तयारीला. अरे वा मीरा, क्या बात है. तू एकटीने एवढे सगळे पदार्थ इतक्या लवकर बनवलेस. खरंच यू आर अमेझिंग. एकटीने कुठे केलेत माया? सुनीता ताई, नर्मदा आत्या आणि तू पण तर मदत केलीस ना. अगं मी काय केलंय, मी फक्त टोमॅटो चिरला आणि तोही अर्धा. कौतुक आहे तुझं. अरे वा, नैवेद्य झाला सुद्धा. छान. म्हणजे आता मीराला काहीतरी गिफ्ट द्यायला लागेल नाही का बहिणी? गिफ्ट साठी करायला ही काही स्पर्धा आहे का आत्या? देवीचा नैवेद्य आहे हा. दादासाहेब आणि आईसाहेबांनी नैवेद्य बनवायची जबाबदारी मला दिली. हे मोठं गिफ्टच आहे ना माझ्यासाठी. मीरा, रांगोळी काढायची राहिली अजून. हो चला, मी लगेच काढते. चला. मीरा, आले आले. या तुम्ही. ऐको, नैवेद्य मीरा देवीने खावा असं वाटतं ना तुला? पण चुकून देवीनेच खाल्ला तर खात्री बोलणं काढू मला. आत्या, थँक्यू सो मच. का थँक्यू का? थँक्यू का म्हणाले मला? आईसाहेब, तुम्ही इथे जेवायला बसा ना. म्हणजे हे नैवेद्याचं ताट तुम्ही घ्या. मीरा, मला आवडलंच असतं, पण आजचा मान तुझा आहे. त्यातून तुला दिलेली जबाबदारी तू अगदी नीट पार पाडलीस. तुझी सासू बरोबर बोलते मीरा. आज नैवेद्याचं पान तू घे.
अहो पण अगं काय आहो पण तुझा मान आहे हा. आता तू एवढं सगळं केलंयस, शिवाय इतक्या कमी वेळात नैवेद्याचं पान तूच घेतलं पाहिजेस. खा बरं, तुझा मान आहे ना तो, हो की नाही? घे घे, बस. मीरा बस. हो ना, बस बस लवकर सुरू कर. चल चल. बसले सगळे? माया बस. नाही नाही, मी नंतर घेईन दादासाहेब. मीरा सुरू कर. मीरा, जबाबदारी घ्यायची हौस आहे ना तुला, आणि स्वतःला देवी समजतेस. पण मला माहितीये ना, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हे ताट तूच खाणार आहेस. हा नैवेद्य खाणार तू, आणि 2 दिवस पोट धरून बसणार. मीरा, नाही तुझी वाट लावली ना तर नावाचे नर्मदा नाही मी. मीरा थांब. मला काहीतरी बोलायचंय. मी काय म्हणते, म्हणजे आज या नैवेद्याच्या ताटाचा मान आपण आत्यांना देऊया. नाही तसं नाही, म्हणजे मला मान्य आहे मीरा की तू या सगळ्यासाठी खूप मेहनत केली आहेस, पण आय थिंक हा मान आपण आत्यांना दिला पाहिजे. मला नाही, म्हणजे आत्या आपल्याकडे असतात, त्यांना सासरी जो मान मिळायला हवा तो काही त्यांना मिळत नाही. आणि आपल्या रामपुरे घरात आपण नेहमी सुनेचं लाड करतो, त्यामुळे मला असं वाटतं की आज तर हा मान आपण आत्यांना दिला पाहिजे. अगं असं कसं होईल? अहो ते असं काय करताय? मला असं वाटतं की खरंच आजचा हा मान आत्याच डिझर्व करतात. मीरा, आत्या नाही, मी सांगते ना, हा मान मीराचा आहे. मीराला मिळाला. मीरा घे, तू सुरू कर. ते घे. काय या घरची सून मीरा आहे, त्यामुळे तिलाच मान मिळायला हवा. हा ऍक्च्युली नाही, अजिबात नाही. मला असं वाटतं आजचा हा मान आत्यांचा आहे. आत्या हे घ्या. नाही, नको. ऐक माझं. नाही, मला नाही, हा मान आत्यांचा आहे. माया नको, माया ऐक मला. हे घ्या. माया, आवडलं की नाही? अजून एक घास, अजून एक घास. असं कसं मी प्रेमाने बनवते की नाही? माया ऐक. माया स्टॉप इट. काय चाललंय? ही काय पद्धत झाली मोठ्यांना ट्रीट करायची? मीराला त्रास व्हावा म्हणून नर्मदा आत्याने या नैवेद्याच्या ताटात काहीतरी मिसळलंय.